राजा तेल कुठचा आहे? जेमिनी जेमिनी. जेमिनी सॉरी. आणि पहिल्यांदाच काहीतरी रेसिपी करताना घरी कधी आयुष्यात हात लावला नाही पहिले त्याला पण. हॅलो गाईज, कसे तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर त्याचं नाव आहे कल्पेसाई ब्लॉग्स. तर भावांनो, आपल्याला जे आळंबी भेटली होती त्याच्यात आपल्याला भाजी करायची आहे. तर तुम्हाला दाखवतो भाजी कशा प्रकारे केली जाते. तर ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा. चला तर लेट्स गो. तर भावांनो, आपल्याला जे आळंबी भेटले त्याच्यात मम्मी भाजी करणार आहे. ती तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे करते ती. मी दाखव जरा हलवा कसा आहे तो. एक मिनिट दाखवते. हे तुटला वाटतं. हाय. नशी फुटकाय. हाय हाय. चला ते आता साफ करायचे आहेत. गरम पाण्यात टाकायला लागतील. कशी टाकतेस? गरम पाण्याने धुवायला लागतील स्वच्छ. चला तर मग त्याला स्वच्छ आपण धुवून घेऊया. नंतर भाजी करायला स्टार्ट करूया. तुम्हाला दाखवतो रेसिपी कशी करतात ती. ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा. जे आता आपण आळंबी जंगलातून आणलेली आहे त्याला माती वगैरे लागली, त्यांना आपण साफ करून घ्यायची आहे. पाण्यामध्ये टाकलेले गरम पाण्यात, म्हणजे जंतू वगैरे काय असतील ते निघून जातील पूर्णपणे. साफ केल्याच्या नंतर बघूया आता काय विषय करतोय पुढं मम्मी. आता सांग रेसिपी काय. ओके सांग. ऐक ओके म्हणते. तर गाईज हे बघा, हे असे आहेत. त्यांना आता थोडे थोडे तुकडे करून घ्यायचे असे बारीक. बरोबर ना ग? बरोबर. मम्मी जर सपोर्ट करते, कॅमेऱ्याच्या मागे आहे. काय करू, इथंच ठेवू का? असेच ह्याच्यातच ठेवू का? हा ठेव. ओके. कांदा आणते. हा, बाकीचे काय लागेल ते घेऊन ये एक एक. कांदा आणते. बाकी सगळं आहे आपला मसाला. तर काय झालं, मम्मीने कांदा कापायला घेतला आहे. जशी एक टोमॅटो टाकायला येत आहे. टोमॅटो टाकायला. हा, 2 मिनिटात टोमॅटो घेऊन आलो. तोपर्यंत कांदा कटिंग करते. दररोजची सवय आहे त्यामुळे कांदा कसा फटाफट झटकेफट. तर भाऊन आता घेऊन आलो हे टोमॅटो, ते पण आता कटिंग करून घ्यायचे. मी कापू काय जरा? नंतर गोष्टी बायकोला मदत करतो. आम्हाला करत नाही. परंतु हे थोडेसे पार्ट आहेत ते बारीक करून घेतो भावनो. हे देख लो कैसा करते सब. कांदा टाकून सब्जी कैसी होते. थांबा जरा, कांदा वगैरे आता टाकून घेतो. त्यावरती तेल टाकू काय? आधी लायटरला थांब तवा हे आहे ना. काहीच देख लो कैसा हम कर रहे हैं. गॅस पेटवला आता. तेल टाक. त्यानंतर टाकणार आहे आपला तेल. राजा तेल कुठचा आहे? जेमिनी जेमिनी. जेमिनी सॉरी. असं करायचा. पहिल्यांदाच करतोय भाजी आपल्याला. थोडासा अर्धी. बस काय एवढं? जेवलं ग जेवाचे. बस होईल ना? बरोबर. त्यानंतर अशी ठेवायची खाली. त्यानंतर हा कांदा घ्यायचा असा, तर असं टाकायचा. आधीच टाकून घेतोय, नंतर फडफडायला लागलं तर मला फडफड होऊन लागेल. हे थोडेसे पार्ट आहेत ते पीस तर अजून बारीक करतोय. आहेत ना चांगले? हे हो चांगले ताजे भेटलेत भावानो. बघायचं कसा काय विषय होतोय, कशी लागते ती बघूया. अजून बारीक करू का? बरोबर आहे ते. आता टोमॅटो कटिंग चालली भावानो. आणि पहिल्यांदाच काहीतरी रेसिपी करताना घरी कधी आयुष्यात हात लावला नाही पहिले त्याला पण. आणि आमचे मित्र काहीचे असे मागून बघतायत. कॅमेरा फिरू शकत नाही कारण कॅमेरा मी स्टँडला लावलाय. येतोच काय रे ब्लॉगला? निघालाच घरी? असं कांदा नरवून घ्यायचा आहे. आता टोमॅटो आपला कापून झालेला आहे. थोडा टाकलाय तर 2 टोमॅटो घेतले होते. म्हणजे जशी आपल्याला भाजी वाढवायची असली तर 2 टोमॅटोने कांदा घ्यायला लागेल, कारण मशरूम जरा कमी भेटले. बस होतील एवढे. त्याची जरा टाकून घ्यायची. त्यानंतर थोडस परतवतो त्यांना. त्यानंतर यामध्ये तिखट, हळद, मीठ टाकायचं आहे. ते पण दाखवतो तुम्हाला कसं करायचं. या बरीमध्ये आहे आमचं तिखट. कुठचं तिखट आहे दुर्गा? एवढंच टिकायला. एवढंच टिकायला. आधी एवढं घेतो, अजून हे करायचं ना. हळद टाकली जाणार आहे 1 चम्मच ना. ओके.
तर काय आता हळद वगैरे टाकून झाले, आता मीठ टाकायचे वेळ आले. एक तो पण 1 चम्मच घ्यायचा आपल्या चवीनुसार. चालेल टाकते अजून. ओके चालेल. आणि आपल्याला भाजीला अजून जर टेस्ट जर आणायची असेल तर तुम्हाला कोणता फेवरेट मसाला आवडतो ना ते तुम्ही त्यात ऍड केलं तरी चालू शकतं, असं काय विषय नाही, आपल्या आवडीनुसार आहे ते. आता आम्ही पनीर मसाला ऍड केलेला आहे, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही टाकू शकता. ओके गाईज, देख लो ब्लॉग में कंटिन्यू रहो बच्चे. नंतर असं फ्राय करून घ्यायचं, सर्व मसाले वगैरे मिक्स करून घ्यायचे आहेत, बघू शकता. तर गाईज ते अळंबे आहेत ना, त्यांचे छोटे म्हणजे देठ असतात ते पण असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत, कारण ते लांब लचक असतात त्यामुळं. ओके, त्यात आपण कटिंग केलेले ते आता ऍड करतोय आपण त्यामध्ये. गाईज बघू शकता या सर्व टाकले, खस्ता लागायला लागलाय. आता मी टाकतो जरासे राहिले ते. छान प्रकारे असं करून घ्यायचं आहे, फ्राय करू टाका. आज भाकरी करणार आहेस की चपाती? तर चपातीवर खायची जाऊन आपल्याला ही भाजी आल्यानंतर, तर त्याची चव बघूया नंतर कशी लागते ते आपल्याला. एकदम नॅचरल आपल्याला भेटले. वाचले पहिल्यांदा आयुष्य भाजी गेली असेल. मम्मी आमचे लाजत नाही कॅमेरा समोर, वाचतेच लाजायचं नाही, बोलल्याशिवाय काय कोणती गोष्ट होत नाही. लाजलात तर माझेच राहायला होणार विषय काय, बरोबर ना? काय हा असू खायला तर कोणतरी अक्का माझ्या नावाचा आहे. देखो गाईच, हड्डी जैसा आहे. पाणी सुटतं नंतर त्याला, असं वाटतं. असं असू दे जरा ना, सॉरी. थोडं फ्राय करून घ्यायचं आहे, ते एका साईड ठेवलं तर म्हणजे करपून जाईल. गॅस थोडं मंदच ठेवायचं आहे, जास्त फास्ट करायचं नाही. नंतर भाजीची टेस्ट तुम्हाला सांगतो कशी झाली ती. थोडी मी मदत केली, बाकी सर्व मम्मीनेच केला नाही, थोडासा हातभार लावलाय, फक्त वस्तू टाकायला आतमध्ये, बाकी काय नाही. आणि आज आपल्याकडे या भाजीचा नवा आहे, म्हणजे पहिल्यांदाच आहे भाजी ह्या वर्षातली. मागच्या वर्षी भेटली होती पण एवढी नव्हती भेटली ना ग. त्याच्या मागच्या वर्षी जास्त भेटली, ह्या वर्षात नाही एवढी झाली वाटतं. टन वाजले, बंद केलं तरी चालेल. बंद करू? प्लेट मध्ये काढू काय? हा इथेच असू काढतोय, ते काढली असते मग. तर गाईज आता आपली भाजी झाली आहे अळंबीची. तर तुमच्याकडे काय बोलतात त्या अळंबीला ते कमेंट्स करून सांगा. आता या प्लेट मध्ये काढून घेते सर्व भाजी आपली झाली ती. त्याची गॅस बंद करतो. आता भाजी आपली या डिश मध्ये घेतोय काढून. बघूनच वाटते एकदम खतरनाक झाली असेल भाजी, एकदम मला वाटते मस्त झाली असेल. लगेच खायला बसू काय? खायला बसू? गाईस चव सुटायला लागली जिभेला, एकदम पाणी सुटायला लागलाय. जीवलग जीवाची मम्मी आमची, जीवलग जीवाची. झाला गाईस, तर आपली रेसिपी आता इथेच कम्प्लीट झाली आहे. आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवतो भाजी कशी झाली. तर गाईस आता आपली मशरूमची भाजी झाली आहे अळंबीची, आणि आपण आता चपाती सोबत खाणार आहोत. तर तुम्हाला टेस्ट दाखवतो कशी झाली ती, आणि डिश पण तुम्हाला दाखवतो. ही बघा डिश आपली अशी आहे. आता उद्या टेस्ट करून दाखवतो कशा प्रकारे झाले. एक नंबर, अप्रतिम झाले, अप्रतिम. टेस्ट एक नंबर लागते. नाईस. तर अशीच आपली नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. इकडे ये ना, सांग ना जरा काहीतरी सांग ना. तू काय सांगशील? नाही, सबस्क्राईब करा. आणि जे आपले ब्लॉग बघतात त्यांच्यासाठी पप्पी शॉट.
जे पप्पी देऊन टाक. बाय बाय. अशीच आपली ब्लॉग येणार आहेत. भेटूया रे नेक्स्ट ब्लॉग मध्ये.